नमस्कार. आज आपण बहुप्रतीक्षित शेतकरी कर्जमाफीच्या ताज्या अपडेट्सवर थेट चर्चा करणार आहोत. पेरणीचा हंगाम अगदी तोंडावर आलाय आणि अशा वेळी आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या एका सामान्य शेतकऱ्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर नेमकं काय चाललंय या सगळ्याचा आज आपण सविस्तर वेध घेऊया. आता एकदा परिस्थितीचा विचार करा. बांधावरच्या बळीराजाची अवस्था सध्या किती चिंतेची आहे. मे महिना जवळपास अर्धा संपलाय आणि खरीप हंगाम अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. बियाणे, खते घ्यायची आहेत, मशागत करायची आहे, या सगळ्यासाठी पैशांची नितांत गरज असते. पण जोपर्यंत जुन्या कर्जाचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत नवीन पीक कर्जासाठी बँकेचे दरवाजे अगदी घट्ट बंद आहेत. वेळ हातातून निसटत चाललीये आणि शेतकरी अजूनही याच आशेवर आहे की कधी एकदा या कर्जमाफीचा मार्ग मोकळा होईल. बाहेरून बघितलं तर सगळं कसं शांत वाटतंय नाही का, पण तसं नाहीये. जरी बाहेर शांतता असली तरी पडद्यामागे खूप काही शिस्त आहे. आपल्याला माहितीच आहे की सरकारी फायली किती संथ गतीने पुढे सरकतात. पण इथे एक चांगली बातमी अशी आहे की पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांच्या याद्यांसंदर्भातले अत्यंत महत्त्वाचे टप्पे नुकतेच पूर्ण झालेत. एक प्रकारे अंधारात साचपडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा आशेचा एक मोठा किरणच आहे. मग हे सगळं पडद्यामागे नक्की कसं घडलंय आणि नुसत्या प्रशासकीय कागदपत्रांचं प्रत्यक्ष कृतीत कसं रूपांतर होतंय ते आपण थोडं समजून घेऊया. बघा, ही साखळी कशी काम करते ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. अगदी सुरुवातीला सहकार विभागाने निर्देश दिले, मग राज्यस्तरीय बँकर्स समितीने कंबर कसली आणि राज्यभरातल्या बँकांकडून शेतकऱ्यांची सगळी कर्जमाहिती गोळा करायला सुरुवात केली. इकडे शेतकरी पावसाची वाट पाहत होता आणि तिकडे या अदृश्य कागदपत्रांचा प्रवास बँकेतून थेट राज्य शासनाच्या टेबलापर्यंत पोहोचला. हे सगळं प्रशासकीय काम आता एका औपचारिक अहवालाच्या रूपात शासनाकडे निर्णयासाठी अगदी सज्ज झालंय. आता इथे एक अतिशय महत्त्वाची आणि लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे हा नेमका कालावधी. 1 एप्रिल 2022 पासून ते 30 सप्टेंबर 2025 या तिन्ही वर्षांच्या कालावधीतल्या कर्जाचा या अहवालात समावेश करण्यात आलाय. एकदा कल्पना करा, माहितीचा हा डोंगर किती प्रचंड असेल. या विशिष्ट तारखा आणि वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत, कारण याच माहितीच्या आधारे कुणाला लाभ मिळणार हे ठरवलं जाणार आहे. माहिती तर गोळा झाली, पण आता साहजिकच एक प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे या बहुचर्चित यादीत नक्की कोण आहे. या सादर केलेल्या माहितीचं आपण थोडं विश्लेषण करूया. आणि इथेच एक मोठा दिलासा मिळतोय. या माहितीत केवळ थकीत कर्ज असलेले शेतकरीच नाहीत, तर जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि अगदी नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करतात त्या दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांचा या माहितीत सक्रियपणे समावेश करण्यात आलाय. अनेकदा नियमित कर्ज भरणारे शेतकरी मदतीपासून वंचित राहतात अशी एक मोठी खंत असते, पण सुदैवाने या अहवालात त्यांचीही योग्य ती दखल घेतली गेलीय. मग हा अभ्यास समितीचा अहवाल म्हणजे नक्की काय? तर आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कृषी क्षेत्रासाठी हा अहवाल म्हणजे केवळ एक कच्चा मसुदा नाहीये. बांधावर वाट पाहत बसलेल्या हजारो शेतकऱ्यांचं आर्थिक भवितव्य ठरवणारा हा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. कोणाला लाभ मिळणार आणि कोणाला नाही याचा सगळा तपशील आता सरकारच्या हातात आलाय. प्रशासकीय पातळीवरचं मोठं काम पूर्ण झाल्याचं हे सर्वात ठळक लक्षण आहे. आता माहिती संकलनाचा टप्पा तर पार पडला. मग पुढे काय? आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय ते आगामी मंत्रिमंडळ बैठकीकडे. तिथेच खरा फैसला होणार आहे. ही आर्थिक मदत प्रत्यक्षात येण्यासाठी या मंत्रिमंडळ बैठकीत नेमकं काय ठरणार आहे ते पाहूया. सरकारला आधी अंतिम निकष ठरवावे लागतील, त्यानंतर लाभार्थ्यांची एकूण संख्या निश्चित करावी लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं अधिकृत करणारा शासन निर्णय, ज्याला आपण GR म्हणतो, तो काढावा लागेल. एका सामान्य शेतकऱ्यांसाठी हा GR म्हणजे निव्वळ सरकारी कागद नसून तो हातात घेऊन स्थानिक बँकेत जाण्याचा आणि नवीन पीक कर्ज मिळवण्याचा तो एक अधिकृत परवानाच आहे. खऱ्या अर्थाने हीच ती पेरणीची परवानगी आहे. थोडक्यात सांगायचं तर आगामी मंत्रिमंडळाची बैठक हाच आता अंतिम आणि निर्णायक घटक आहे. कर्जमाफीचं भवितव्य आणि त्यातून निघणारा तो बहुप्रतीक्षित GR आता पूर्णपणे याच शेवटच्या प्रशासकीय अडथळ्यावर अवलंबून आहे. सगळा शेतकरी वर्ग अगदी श्वास रोखून या बैठकीच्या निर्णयाची वाट पाहत आहे. आणि हे सगळं सुरू असताना घड्याळाचा काटा मात्र वेगाने पुढे सरकतोय. खरीप हंगामाची चाहूल लागलीये आणि शर्यत आता थेट वेळेसोबत आहे. शासनाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर पेरणीचा हा अत्यंत महत्त्वाचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच ही कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण करणं. एका शेतकऱ्यासाठी पेरणीपूर्वी जुनं कर्ज माफ होणं म्हणजे नव्या उमेदीने उभं राहण्यासाठी नवा मार्ग मोकळा होणं. पण जर यात वेळ गेला तर या सगळ्या मदतीचा खरा उद्देशच कुठेतरी हरून जाईल.
तर आता फायलींचा प्रवास पूर्ण झालाय, सगळी माहिती शासनाकडे जमा झालीय, पण खरा प्रश्न हा आहे की खरीपाचा पहिला पाऊस या काळ्या मातीत पडण्याआधी मंत्रिमंडळ अंतिम शासन निर्णय म्हणजे GR काढेल का? ही आर्थिक मदत वेळेत शेतकऱ्याच्या पदरात पडेल का? विचार करत रहा आणि या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींवर आपण नक्कीच लक्ष ठेवून राहूया.